चला नमस्कार. काल IBPS एक नवीन नोटिफिकेशन आलं बघा. IBPS क्लर्कसाठी IBPS RRBच्या ग्रामीण बँकांच्या ज्या एक्झाम्स होतात, RRB एक्झाम ज्याला आपण म्हणतो, ऑफिस असिस्टंट किंवा ऑफिसर स्केल 1 यांचे जे एक्झाम पोस्टपोन झाल्या होत्या, मेन्सचे एक्झाम पोस्टपोन झाल्याचं मागे नोटिफिकेशन एक आलं होतं की एक्झाम मोस्टली डिसेंबरमध्ये होतील असं मी तुम्हाला बोललो होतो. आयऑन डिजिटल त्या अकॉर्डिंगली त्यांनी डेट पण बुक केल्या होत्या. पण त्यानंतर लगेचच्या लगेच त्यांच्या मी एका लेक्चरमध्ये बोलताना सांगितलं होतं की यांचे काहीतरी इंटरनल गोष्टी चाललेल्या आहेत ज्यामुळं एक्झाम यांनी पुढे ढकललेल्या आहेत. त्या एक इंटरनल गोष्टी याच होत्या की IBPSने ठरवले की जे कॅन्डिडेट कोरोनामुळे एक्झामचा फॉर्म भरू शकले नाहीत किंवा जे कॅन्डिडेट कोरोनामुळे ग्रॅज्युएट व्हायचे बाकी होते अशा कॅन्डिडेट्सला IBPSने एक अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही पुन्हा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून पुन्हा एक्झाम द्या. तर त्या अकॉर्डिंगली एक नवीन नोटिफिकेशन IBPSने काल टाकलं. परवा दिवशी क्लरिकलबद्दल टाकलं होतं, काल त्यांनी IBPS RRBबद्दल टाकलं. आणि आणखीन काही दिवसामध्ये IBPS POचंही असं नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे. काल याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी आपल्या टेलिग्रामवर टाकली होती, पण काही विद्यार्थ्यांना ती क्लिअर नाही झाली. मग कालपासून मेसेज येत आहेत कंटिन्युअस की सर आम्ही अशा पद्धतीने केलं होतं, आमची क्युरी काय आहे, कोण कोण इलिजिबल आहेत, अजून रिझल्ट यायचं बाकी तर आम्ही फॉर्म भरावा का. म्हणून त्यासाठी एक 10-15 मिनिटांचा एक शॉर्ट व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतोय. बघा लक्ष द्या, IBPSची RRBची स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंटची जी एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा IBPSने 2 महत्त्वाचे नोटिफिकेशन टाकले बघा. एक IBPSचं क्लरिकलचं अपडेटेड वॅकन्सीजचं नोटिफिकेशन आणि RRBचं अपडेटेड वॅकन्सीजचं नोटिफिकेशन. जेव्हा IBPSची RRBची ॲडव्हर्टिजमेंट आली होती त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्यानंतर एक 10 दिवसानंतर एक गोष्ट सांगितली होती की लवकरच VKGB सुद्धा आपल्या वॅकन्सीज ॲड करेल आणि VKGBची सुद्धा मोठी ॲडव्हर्टिजमेंट यावर्षी असेल. त्यावेळेस काही लोकांना सांगितलं होतं, म्हणजे इनफॅक्ट टेलिग्रामवरही टाकले होते की VKGB काही वॅकन्सीज लवकरात लवकर ॲड करतील. तर IBPSने काल परवा जे नोटिफिकेशन टाकलं काल RRBचं, त्याच्यामध्ये काही वॅकन्सीज अपडेट केल्या बघा. आणि महाराष्ट्रासाठी एवढी चांगली अपॉर्च्युनिटी यावेळेस आली की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना IBPSद्वारे RRBच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक याच्यामध्ये ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंटचे वॅकन्सीज बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट डबलपेक्षा जास्त झाल्या बघा. त्या वॅकन्सीजबद्दल एकदा जाणून घेऊया आणि मग कोण कोण कुठल्या एक्झामला एलिजिबल आहे याच्याबद्दल जाणून घेऊया. बघा, IBPSने जे नवीन नोटिफिकेशन टाकले त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं IBPS RRB अपडेटेड वॅकन्सीज. बघा याच्यामध्ये त्यांनी बँक नेम बघा, बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक जी आहे, जी बँक ऑफ महाराष्ट्राची स्पॉन्सर्ड बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आता एकूण असिस्टंटच्या क्लरिकलच्या वॅकन्सीज झाल्या 386 प्लस या एक्स सर्व्हिसमन आणि सोबत PWD कॅन्डिडेटसाठी. तर या पद्धतीने एवढ्या ज्या वॅकन्सीज आहेत 456 या वॅकन्सीज झाल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असिस्टंटच्या. सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ऑफिसर स्केल 1च्या वॅकन्सीज 144 PO ऑफिसर स्केल 1 प्लस 5 वॅकन्सीज एक्स सर्व्हिसमनसाठी, म्हणून ते +5 वेगळ्या बाजूला लिहिलं आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ज्या आहेत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत 165 वॅकन्सीज असिस्टंटच्या प्लस 20 वॅकन्सीज असिस्टंटच्या पण एक्स सर्व्हिसमनसाठी. इनफॅक्ट यावेळेस एक्स सर्व्हिसमनचा कोटा आणि PWDचा कोटा पण बऱ्यापैकी वाढलेला आहे तुम्हाला दिसतोय. सोबत ऑफिसर स्केल 1 ज्याला आपण प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो 127 बघा, तोडीस तोड वॅकन्सीज यावेळेस विदर्भ कोकण ग्रामीण बँकेनं पण ऑफिसर कॅडरमध्ये आणलेल्या आहेत. 127 वॅकन्सीज जनरलसाठी आणि 3 वॅकन्सीज एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी. म्हणजे ओव्हरऑल जर सगळे ॲडिशन तुम्ही फक्त जनरल लोकांबद्दल बोलतायत, जनरल जर तुम्ही ॲडिशन केली सगळ्यांची, तर बघा ह्या ज्या वॅकन्सीज आहेत या मिळून झाल्या जवळपास 550 वॅकन्सीज 550च्या आसपास. आणि या जवळपास 70-80 ह्या 70 आणि या 270 म्हणजे जवळपास 800च्या आसपास वॅकन्सीज ज्या आहेत यावर्षी जनरल लोकांना फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला ग्रामीण बँकेत वॅकन्सीज याचा अर्थ तुम्हाला आयुष्यभर जॉब जो आहे हा महाराष्ट्र स्टेटमध्ये मिळणार आहे. तर यावर्षी एक चांगली अपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटला आहे. आणि त्यातल्या त्यात अजून एक आनंदाची गोष्ट अशी की जे विद्यार्थी मागच्या वेळेस एक्झाम देऊ शकले नाहीत, म्हणजे फॉर्म भरू शकले नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी IBPSने दिली आहे. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. आता नेमके यावेळेस कोण लोक फॉर्म भरू शकतात बघा, कोणते लोक यावेळेस एक्झॅक्टली फॉर्म भरू शकतात
तर त्याच्याबद्दल थोडीशी पात्रता आपण जाणून घेऊया. IBPSने स्पष्ट सांगितलंय नोटिफिकेशनमध्ये, दिस प्रोसेस इज ओनली फॉर द फॉलोइंग कॅटेगरीज. बरं, ही जी प्रोसेस आहे या फक्त 2 कॅटेगरीजसाठी आहे. एक, हु अटेंड द एलिजिबिलिटी इन टर्म्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाय 9 नोव्हेंबर 2020. म्हणजे 9 नोव्हेंबर पर्यंत ज्यांची वयोमर्यादा ऑफिसर कॅडरसाठी 21 ते 30 आणि असिस्टंट कॅडरसाठी 28 वर्षांपर्यंत आहे. सोबत ज्यांचं ग्रॅज्युएशन 9 नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण होत आहे, असेच विद्यार्थी याला एलिजिबल आहेत. ग्रॅज्युएशन पूर्ण होणे म्हणजे आपला निकाल आपल्या हातात असणे. तर असेच विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल इथपर्यंत लागलेला आहे आणि सोबत त्यांची वयोमर्यादा इथपर्यंत ओके, तर असे विद्यार्थी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. बरं, अजून सेकंड कंडिशन काय सांगितली, हु कुड नॉट रजिस्टर्ड सक्सेसफुली. आता जुलै महिन्यात बघा, जून महिन्याच्या एंडिंगला नोटिफिकेशन आलं होतं IBPSचं आणि 1 जुलै ते 27 जुलै ही फॉर्म भरण्याची तारीख होती. तर त्यावेळेस जे विद्यार्थी परीक्षेला अप्लाय करू शकले नाहीत किंवा ऑनलाईन फॉर्म भरू शकले नाहीत, कारण काही असू देत, पण ते लोक परीक्षेला फॉर्म भरू शकले नाहीत, असे विद्यार्थी आता यावेळेस अप्लाय करतील. मग काही लोक म्हणतील, सर आम्ही तर अप्लाय केलं होतं पण परीक्षा दिली नव्हती, त्याबद्दल IBPSने काहीही क्लॅरिफाय केलेलं नाही आहे. याचा अर्थ IBPSला स्पष्ट कळतंय की अशा लोकांना पुन्हा परीक्षेची अपॉर्च्युनिटी द्यायची नाही आहे. बरं, असे काही लोक ज्यांनी परीक्षा दिली पण त्यांचा परफॉर्मन्स पाहिजे तेवढा एक्सपेक्टेड नव्हता, मग अशा लोकांना पुन्हा फॉर्म भरून परीक्षा देता येतील का? नाही, अशा लोकांना पुन्हा फॉर्म भरून परीक्षा देता येणार नाही. जर तुम्हाला उदाहरण पाहायचं तर IBPSच्या RRBचा स्केल 1 किंवा स्केल 2चा कुठलाही एकच फॉर्म भरता येतो. स्केल 1 किंवा स्केल 2 या नोटिफिकेशनमध्ये होतं. काही लोक काय करतात, 2 फॉर्म भरतात. बघा, ॲटोमॅटिकली त्यांचा स्केल 1चा फॉर्म रिजेक्ट होऊन जातो. का रिजेक्ट होतो? कारण की IBPSला कळतं की या कॅन्डिडेटने 2 फॉर्म भरलेले स्केल 1 साठी, स्केल 2 साठी. जर हा स्केल 2 साठी इलिजिबल आहे तर याला स्केल 1 देण्याचा काही हक्क नाही, त्याचा स्केल 1 आपोआप रिजेक्ट होऊन जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आता जरी फॉर्म भरला तरी तो फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे ती रिस्क घेऊच नका, कारण IBPSकडे डेटा कंप्लीट व्यवस्थित आहे. बरं, मग जे विद्यार्थी पहिल्यांदा रजिस्टर करू शकले नाहीत असे, प्लस ज्यांचं ग्रॅज्युएशन त्यावेळेस नव्हतं पण आत्ता झालंय असे, या 2 कॅटेगरीमधले विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत. बरं, ठीक आहे, पुढे बघा. यासाठी टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं. 26 ऑक्टोबरपासून ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहेत, म्हणजे परवा दिवशीपासून ऑनलाईन फॉर्म चालू होतील. आणि हे फॉर्म जे आहेत, हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत हे 9 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही भरू शकता. ॲज युज्युअल जसं आपण IBPSचा फॉर्म भरतो सेम तसंच IBPS.in या वेबसाईटवर जायचं आहे. बरं, आता यांच्या प्री एक्झाम कधी होतील बघा. यांच्या प्री एक्झाम होतील 31ला यांची प्री एक्झाम होईल ऑफिसर स्केल 1ची. म्हणजे यावर्षीचं 31 गेलं पाण्यात. का? कारण लगेच 2 दिवसानंतर ऑफिस असिस्टंटची परीक्षा आहे, त्यावेळेस हँगओव्हर राहायला नको. म्हणून बघा, यावेळेसची प्री जी आहे ऑफिस असिस्टंटची ही 2 आणि 4 जानेवारी 2021 आणि प्री एक्झाम जी आहे ऑफिसर स्केल 1ची ही आहे 31 डिसेंबरला या वर्षीच्या. बरं, याची मेन्स कधी असेल तर मेन्सबद्दल अजून तसं काही क्लॅरिफाय केलेलं नाही आहे, पण याची मेन्स टेंटेटिव्हली नोव्हेंबर एंड किंवा जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. 2021 जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी, कारण टेंटेटिव्हली एक 15-20 दिवसांचा कालावधी इन बिटवीन IBPSला या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी लागतो. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की IBPS याला फार काही जास्त डिले करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारीच्या अगोदर ही एक्झाम आटपून टाकणार. बरं, सेम IBPS क्लर्कसाठी नोटिफिकेशन आलं होतं. IBPS क्लर्कसाठी हे नोटिफिकेशन आहे. मध्यंतरी IBPSचे फॉर्म भरणं झाले होते, पण ज्या लोकांनी हे फॉर्म भरले नाहीत किंवा त्यावेळेस त्यांचं इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ते बसत नव्हते, अशा लोकांसाठी पण IBPSने पुन्हा क्लर्कसाठी याच्या महाराष्ट्रात 371 जागा आहे आणि मी गॅरंटीने सांगतो याच्यासुद्धा वॅकन्सीज कन्फर्म वाढणार म्हणजे वाढणार. त्यामुळं या ज्या वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीजला सुद्धा तुम्ही अप्लाय करायचे जर तुम्ही एलिजिबल असताल तर. जर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरला नसेल, आता इथं परीक्षा देण्या न देण्याचा काही संबंध नाही आहे, इथं कोणीच परीक्षा दिलेली नाही. पहिल्यांदा फॉर्म भरला नसेल तर आता फॉर्म भरू शकता, दॅट्स इट. बरं,
याचे फॉर्म कधीपर्यंत भरायचे बघा, 2 नोव्हेंबरपासून चालू होतील आणि 31 नोव्हेंबरपर्यंत याचे फॉर्म भरता येतील. याच्या डेट्स कुठल्याही बदललेले नाही आहेत. जसं IBPSने कॅलेंडरमध्ये सांगितलं होतं 5 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर यावेळेस तुमची प्री एक्झाम होईल. 5 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर यावेळेस तुमची प्री एक्झाम होईल. आणि मेन्स एक्झाम जी आहे ही जानेवारीमध्ये होणार आहे. इथं चुकून प्री एक्झाम झालं, मेन्स एक्झाम जी आहे ही जानेवारीमध्ये होणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता मी अप्लाय करू शकतो का? मी काय करू शकतो? जर मी पहिल्यांदा फॉर्म भरला होत नव्हता, नॉट अप्लाइड अर्लियर, बघा मी काय करायला पाहिजे, व्हॉट शुड आय डू? आता यात काही वेगवेगळ्या कॅटेगरीजचे लोक आहेत बघा, ज्यांनी पहिल्यांदा फॉर्मच भरला नव्हता. येस, तुम्ही आता फॉर्म भरू शकता. तुम्ही आता फॉर्म भरू शकता. पहिल्यांदा तुम्ही अप्लाय केलं नव्हतं, येस तुम्ही आता अप्लाय करू शकता. पहिल्यांदा अप्लाय केलं होतं पण परीक्षा दिली नव्हती, नाही तुम्ही आता अप्लाय नाही करू शकत. नियमाने तुम्ही आता अप्लाय करू शकत नाही. पहिल्यांदा मी फॉर्म भरला होता पण परीक्षा दिलीच नव्हती, तुम्ही आता अप्लाय नाही करू शकत. मी फॉर्मही भरला होता आणि परीक्षाही दिली होती पण परीक्षा मनासारखी नाही गेली, अटेम्प्ट जरा कमीच झाले, रिझनिंगमध्ये माती खाल्ली, क्वांटचे अटेम्प्ट तेवढे जास्त झाले नाही. आता तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. आता तुमचा चान्स या वर्षीचा गेला, पुढच्या वर्षी तुम्ही वाट बघा. मी पहिल्यांदा अप्लाय केलं होतं कुठल्या तरी एका एक्झामसाठी, परीक्षा दिली. म्हणजे मी स्केल 1 साठी अप्लाय केलं होतं, असिस्टंटसाठी नव्हतं केलं. मग असिस्टंटसाठी करा, असिस्टंटसाठी करू शकता. मी पहिल्यांदा ऑफिस असिस्टंटसाठी अप्लाय केलं होतं पण स्केल 1 साठी नव्हतं केलं. मग आता जी एक्झाम तुम्ही पहिल्यांदा दिली नव्हती, म्हणजे जो पहिल्यांदा फॉर्म भरला नव्हता तो फॉर्म तुम्ही आत्ता पुन्हा भरू शकता. पण तुम्ही पहिला जो फॉर्म भरला होता तो फॉर्म परत आता भरू शकत नाही. असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी मागच्या वेळेस फक्त क्लर्कचा फॉर्म भरला, ऑफिसरचा भरला नाही कारण जागा कमी आहे, तर आता ऑफिसर स्केल 1चा भरू शकता. असे काही विद्यार्थी ज्यांनी पहिल्यांदा फक्त ऑफिसरचा भरला, असिस्टंटचा भरला नव्हता, आता तुम्ही तो ऑफिस असिस्टंटचा फॉर्म भरू शकता. म्हणजे तुम्ही जो फॉर्म मागच्या वेळेस नव्हता भरला तो फॉर्म आता यावेळेस तुम्ही भरू शकता. इथपर्यंत ऑलमोस्ट सगळे डाऊट क्लिअर असतील. यानंतरही तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुमचे सगळे डाऊट जे आहेत तिथं रिप्लाय करून रिव्हर्ट करून टाकेल. ठीक आहे, आता नेमका अभ्यासाचा प्लॅन कसा असावा, तर याच्यासाठी आपले दर रविवारी वीकली टास्क चालू आहे. दर रविवारी आपण वीकली टास्क देतो, फक्त या रविवारी दिला नाही. आता पुढे विजयादशमी आहे पण मोस्टली उद्याच देऊन टाकेल मी, सॅटर्डेला तो प्लॅन देऊन टाकेल. तर जे लोक अभ्यास करतायत सध्या किंवा जे अभ्यास करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे आता फॉर्म भरतील, अशा लोकांनी आपले वीकली टास्क फक्त फॉलो करायचे आहेत. क्लासचं जे आपले यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा, ते वीकली टास्क कंटिन्युअसली तुम्ही फॉलो करा. बाकी याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. वीकली मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे, वीकली टीम सारखी तुमच्यासोबत असणार आहे. आता मी जर तुम्हाला महिन्याभराचा प्लॅन दिला तर बरेच लोक महिन्याच्या एंडिंगला गाळ पाठवून जातात, तसं व्हायला नको. म्हणून वीकली छोटे छोटे टास्क घेऊया आणि वीकली छोटे टास्क कंप्लीट करूया. तर आठवड्यातले जी वीकली टास्क असतात एव्हरी सॅटर्डेला ते बघा आणि ते जशाच तसे फॉलो करा. स्टडी मटेरियल असेल, या आठवड्यात काय अभ्यास करायचा असेल, सगळ्या गोष्टींचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे मिळणार आहे. स्टडी मटेरियलसाठी क्लासचं टेलिग्राम चॅनल फॉलो करा. ठीक आहे, बाकी काही नवीन अपडेट असतील तर लवकरात लवकर तुम्हाला दिले जातील. चलो, थँक्यू व्हेरी मच.